एक लक्षात ठेव अधिरा, मी काय बोलते ते ऐक जरा. सुष्मिता एक सून म्हणून अतिशय कर्तबगार झालेली आहे. तिला बरोबर कळतंय सासरच्यांना कसं खुश ठेवायचं. सगळं सगळं तिला माहिती आहे, कारण मी तिच्यावर संस्कार केलेत. कळलं ना? मी आता तुझं दुर्दैव का आमचं दुर्दैव ते मला माहित नाही बाबा, ते देवाला माहित आहे. तुझ्या आईने तुला न काही शिकवताच इथे पाठवली. म्हणून तर मी म्हणते ना, सुष्मिता ही संस्कारित आहे आणि ती आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडते. म्हणून सुष्मिता इज दी बेस्ट. आई ऐका ना, तुमच्या त्या सुष्मिताचे पास्ट मिस्टेक्स उकरून काढायला लावू नका मला. तू काही बोललीस तरी हरकत नाही, का पाहिजे ते बोल. तरी मी म्हणेन सुष्मिता इज दी बेस्ट. ती लाख पटीनं चांगली आहे तुझ्यापेक्षा. असेल ना, मी नाहीच म्हणत नाहीये. काय बोलतेस का तू सारखं सारखं? आणि तुलना काय करत असतेस तू? काल समररावांची आणि अंशुमनची तुलना केलीस, आज अधिरा आणि सुष्मिताची तुलना करतेस. का करतेस तू तुलना? प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळं, स्वभाव वेगळा. प्रत्येकाला एकाच चष्म्यातून बघणं हा मूर्खपणा आहे. त्यात अधिरा आणि सुष्मिताची तुलना तर तू करूच नकोस. तोंडावर पडशील. आले तारणार आले सुनेचे. आजारात उठले आप्पा कुठे बरे होतात, पण नाही सुनेची वकिली करायला मागे नाही असला. काय चाललंय तुमचं सकाळ सकाळ? अरे काय चाललंय म्हणून काय विचारतोस? तुझ्या आईचा अविचारीपणा, दुसरं काय? प्लीज आता हे भांडण थांबवा. किती दिवस आपण याच टॉपिक वर भांडत राहणार होते या घरात? रोहन 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 ऐक ना, मी भांडणाला सुरुवात केली नाही. मी फक्त एवढंच म्हटलं अधिरा, सुष्मिता एवढी कर्तबगार नाहीये. सुष्मिता एवढा तिनं ती जबाबदाऱ्या उचलल्या नाही. एका अर्थी बरंच झालं, सुष्मिताला अधिकार मिळाले सगळे घराचे. मी खुश आहे, खूप खुश आहे. तू असशील ग, पण मी अजिबात खुश नाहीये. कारण ज्या पद्धतीनं सुष्मितानं हे अधिकार मिळवलेत ना, त्याचं मी समर्थन करू शकत नाही आणि करणारही नाही. हो, आणि मी पण नाही. मी तर अजिबातच नाही. काय 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 खुपतं काय तुम्हाला? काय खुपतं तुम्हाला सुष्मिताचं? चुप बसा तुम्ही दोघं जण, आता मला बोलू दे. एवढी लहान मुलगी आपली, पण तिने केवढी मोठी जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आहे. त्याचं कौतुक नाहीये तुम्हाला लोकांना कोणाला? काय झालं तुम्हाला? तिने काय घोडं काय मारलंय तुमचं? सुष्मिताच्या अर्ध्या पटीनं जरी जबाबदारी हिने घेतली असती ना आपल्या संसाराची, सोनं झालं असतं हिच्या आयुष्याचं. माझी काळजी मिटली असती या घराची आणि मी तीर्थयात्रेला जायला मोकळी झाले असते. तुला तीर्थयात्रेला जायचंय? हो, जा ना मग, आत्ताच जा. तुला कोणीही अडवणार नाही, पण माझ्या सुनेवर बोट उचलायचं नाही.